गणेश आगमनाला 1 महिन्याचा कालावधी उरला असताना गणेश मूर्ती व्यावसायिकांकडून गणेश मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग जी आहे ती मूर्ती कारखान्यामध्ये पाहायला मिळते। यंदा न्यायालयाने पीओपीच्या मूर्ती वापरासाठी परवानगी दिलेली आहे। त्यामुळे व्यावसायिक जे आहेत गणेश मूर्ती व्यावसायिकांमध्ये मोठा आनंद आहे। नेमका या निर्णयाचा कसा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे, व्यावसायिकांना होणार आहे, आपल्याबरोबर रवींद्र चित्ते आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर पीओपीच्या मूर्तींना परवानगी दिलेली आहे, मागणीत वाढ झालेली आहे का आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे? प्रथमतः मी न्यायालयाचे खूप आभार मानतो। पीओपीवरची बंदी उठवली आहे, महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केला। 9 जूनला बंदी उठवली तेव्हापासून सगळ्या गणेश भक्तांचं आनंदाचं वातावरण पसरलंय। तेव्हापासून प्रचंड मागणी वाढली। मातीची मूर्ती बुकिंग न करता पीओपीच्या मूर्त्या बुकिंग करतायत। त्याच्यामुळे आम्हाला कालावधी कमी भेटला बंदीमुळे, तर आमच्याकडे पुरेसा स्टॉक नाहीये। मग त्याने कामगारांची गडबड होते, त्याच्यामुळे 30 ते 35% किमती वाढलेल्या आहेत। खरं तर मातीची मूर्ती आणि पीओपीची मूर्ती हे घेण्याबद्दल बरचसा वादंग आहे, मात्र ग्राहक जे आहेत ते आता पीओपीची मूर्ती पसंत करतात। काय नेमकं कारण आहे? त्याचं कारण असं होतं की पीओपीची मूर्ती उचल ठेव करायला, हँडलिंगला सोपी पडते। मातीची मूर्ती जड असते आणि नाजूक असते, तिला नॉर्मल धक्का लागला तर ती भंगते। त्याच्यामुळे ज्या दिवशी गणपती घेऊन जातात, बसवतात, त्या दिवशी जर तुटली तर ते कुटुंब पूर्ण नाराज होतं। आणि पीओपीच्या मूर्तीला एकदम एक व्यक्ती सहज हँडल करू शकतो व्यवस्थित, त्याच्यामुळे ती भंगत नाही आणि मूर्ती सुबक असते, सुंदर असते। एकंदरीतच पीओपीच्या मूर्ती ज्या आहेत त्याच्या मागणीमध्ये जवळपास 25 ते 30% वाढ झालेली आहे। मात्र न्यायालयाने बंदी जी आहे ते उशिरा उठवल्यामुळे मूर्ती बनवण्याचं काम जे आहे ते उशिरा सुरू झालं आणि साहजिकच मूर्त्यांच्या किमती ज्या आहेत ते जवळपास 30 ते 40%हून अधिक वाढलेल्या आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।